इथे देवांश डोर ओपन करतोय, त्याला किती घाई झाली आहे. इथे रिक्षा घेतली आम्ही स्टेशनला जाण्यासाठी. तर देवांशला माझ्याजवळ बसायचं आहे, स्वतः त्यांच्याजवळ बसत नाही आहे. तर आता आम्ही निघालो आहोत. दुपारचे 1:30 वाजलेले. ऊन वगैरे पण खूप होतं, पण आमच्याकडे वेळ पण नव्हता म्हणून आम्ही पटापट कामं करायची होती आम्हाला. तर तिघी निघालो. क्रांतीचं चालू आहे. हे आमचं तलावपाली आहे, स्टेशन जवळच आहे. खूप मोठा तलाव आहे, तलावपाली म्हणून ओळखलं जातं. आणि संध्याकाळी तर खूप मस्त लाईटिंग वगैरे असते, तर इथे मस्त फिरायला पण छान आहे. आणि संध्याकाळी इकडे मुलांसाठी खेळायला पण खूप आहे. छोटे छोटे पाळणे वगैरे जे काही असतात ते सगळं आहे इथे. आणि इथे एक छोटा स्विमिंग पूल पण आहे, ज्याच्यामध्ये थोडी असं बोटिंग वगैरे करू शकतात मुलांचं. ते खूप छान आहे. फायनली आम्ही आलो मार्केटमध्ये. राईट साईडला पण मार्केट आहे, लेफ्ट साईडला पण मार्केट आहे. खूप मोठं मार्केट आहे, पण आज आम्हाला लेफ्ट साईडला जायचं आहे, तर मग आम्ही इकडे जातो आहे आता. राईटला काही जाणार नाहीत. हे सगळी कपड्यांची, देवाऱ्याची, लहान मुलांच्या कपड्यांचे खूप छोटी छोटी दुकानं, पण खूप चांगली दुकानं आहेत. रिजनेबल पण मिळतं खूप तिथे. आणि मार्केटमधूनच बस वगैरे पण जातात. हे बस वगैरे मार्केटमधूनच जातात.
हे समोर तलाठीचं ऑफिस आहे आणि तिकडेच तलाठीची मिसळ वगैरे पण मिळते. तर ती ठाण्याची फेमस मिसळ आहे, तलाठीची मिसळ म्हणून ओळखलं जातं. तिथे एनी टाईम गर्दीच असते. हे बघा छोटे छोटे दुकानं आहेत, पण खूप रिजनेबल असतात आणि व्यवस्थित मिळतं तिथे. इकडे काहीतरी मोर्चा चालू होता लेडीज लोकांची, तर काही कळालं नाही कसलं होतं. मी थोडं शूट केलं. थोडी शॉपिंग करायची होती ती घेतली आणि आता आम्ही जिथे सगळं देवाचं सामान मिळतं त्या गल्लीमध्ये एंटर केलं आहे. तर इकडे बघू आम्ही काय घेतो, काय बघतो, काय माहिती नाही आहे. जे आवडलं ते बघू काहीतरी. इकडे देवांशला ऑरेंज ज्यूस पाहिजे होता, पण ऑरेंज ज्यूस तिकडे नव्हताच. सो आम्ही त्याला उसाचा रसच पाजून दिला. त्याला बोललो की पी आता हाच ऑरेंज ज्यूस समजून. तर यांना पण प्यायचा होता. ऊन वगैरे खूप होतं, तर रस वगैरे घेतला आम्ही. क्रांतीला बाहेर आल्यावरती थंड पाहिजेच असतं. आईस्क्रीम, ज्यूस हे सगळं पाहिजेच असतं तिला. क्रांती पण ही निर्भय, देवांश्री याच्यामध्ये बसते ती. थोडं पुढे गेल्यानंतर इथे एका छोट्या शॉपमध्ये आम्हाला बऱ्याचशा वस्तू बघायला भेटल्यात. इथून नेहाने चॉईस केलेत आणि घेतलेत. मग तिला पण वस्तू घ्यायच्या होत्या, पण ती पण कन्फ्यूज होती की काय घ्यायचं आहे. तर बघू आता पुढे ती काय घेते. मला खूप कमी लागणार होते, तर मी इथूनच घेऊन टाकलेत. मार्केटमध्ये जाऊन, हे पूर्ण होलसेल मार्केट आहे, व्यवस्थित मिळतं इथे सगळं. तर बराचसा सामान घेतला आम्ही इकडे. ती चॉईस करते सगळं व्यवस्थित, जरा बघून वगैरे व्यवस्थित घेते ती. तर पुढे एक होलसेल किराणाचं शॉप होतं, तर तिथून तिने तिच्यासाठी सामान घेतलं हळदी कुंकूसाठी. तर इकडे आम्ही होलसेल शॉपमध्ये आलो आहेत. इथून आम्हाला सॉफ्ट ड्रिंक घ्यायच्या होत्या, तर आम्ही छोट्या छोट्या फ्रुटीच्या बॉटल्स घेतल्या. आणि रिटर्न येताना खूप गर्दी होती. इकडे दिघे साहेबांचं ऑफिस आहे, तर इकडे एक रोड बंद केलेला होता, तर खूप ट्रॅफिक होती. फायनली आम्ही घरी आलो. आमचा अवतार खूप घाणेरडा झालेला, उन्हातून फिरून आलेलो. तर घरी आलो आणि मग तयारी वगैरे केली आम्ही. सगळं क्लिनिंग केली, मग लगेच तयारी वगैरे केली पटापट. आणि इकडे आधी मी आपल्या कुलदेवीला हळदी कुंकू देते, तर ती पूजा करून घेते आधी. आणि मग बाकी जेव्हा बायका वगैरे येतील तेव्हा त्यांच्यासोबत हळदी कुंकू वगैरे करते. इकडे श्री खूप मस्ती करतोय पाळण्यावरती बसून. इकडे मी स्वामींची मूर्ती ठेवली आहे, झाड वगैरे आहे, खूप छान आहे ती मूर्ती. आणि आता कुलदेवीला मी हळदी कुंकू देऊन देते. सगळी तयारी झाली आहे, आता फक्त लेडीजची वाट बघते कधी येतील आणि हळदी कुंकू होईल. इकडे पूजा वगैरे झाली माझी. आता बायका पण येत आहेत सगळ्या. इथे जास्त ओळख वगैरे नसल्यामुळे कोणाला बोलवलं नाही आहे. तर एक आहे फ्रेंड, तर तिला सांगितलं की कोणी असेल तर घेऊन ये.
तर मग त्यांनी आपल्या आजूबाजूच्या सर्व दोघं लेडीजला घेऊन आल्यात. मला टेन्शन होतं की 5 लेडीज पण पूर्ण होतील की नाही, कारण की 4च होत होत्या. पण त्या येताना अजून एक लेडीज एक्स्ट्रा घेऊन आले. सो फायनली माझ्या 5 लेडीज पण कंप्लीट झाल्या. तर खूप बरं वाटलं. इकडे ओळख नसल्यामुळे ना, तर आपण कोणाला बोलवायचं काय हे कळतच नाही इकडे. सो कोणाला बोलवलं नाही मी. आणि तिकडे आईंकडे वगैरे टेन्शन नसतं. तिकडे पूर्ण बिल्डिंग असते हळदी कुंकूला. तर तिकडे काही 4 बायका 5 बायका असा काही इश्यूज नसतो. आमचे 45 फ्लॅट्स आहेत बिल्डिंग्समध्ये, त्याच्यात सगळ्या लेडीज येतात. तर तिकडे मस्त होतो हळदी कुंकू आणि मोठा असतो. इकडे सोसायटीमध्ये ना खूप प्रॉब्लेम्स होतो, कोणाला बोलवायचं काय हे कळत नाही. फायनली सर्व झालं, तर आता त्यांच्याशीच गप्पा मारत होतो. तर आता मी हळदी कुंकू करून घेते. श्री अजिबात उतरायचं नाव घेत नाही आहे. खूप मस्ती चालली होती श्रीची. या लोकांना एवढं माहिती नाही आहे हळदी कुंकू वगैरे, पण त्यांना बोलवलं तर ते आलेत. तर मलाही खूप बरं वाटलं. त्यांच्यासाठी हे सगळं खूप नवीन आहे. तर ते खूप असं एक्साइटमेंटमध्ये बघतायत की काय करतायत, कसं करतायत. सो त्यांना बघून ते कॉपी करतायत व्यवस्थित. इकडे देवांश पण सारखा मध्ये मध्ये येतोय. त्याला पण टिळा लावायचा असतो. त्याचं म्हणणं असं होतं की मला पण कुंकू लावून दे तू. फायनली माझा हळदी कुंकू झाला. इथे जास्त लेडीज नसतात. सो यांना तिघींना दिलं आणि क्रांती, नेहा अशा 5 झाल्या. नमस्कार वगैरे करून घेतला. तर नेहा ह्या साईडला बसलेली, तर तिला पण हळदी कुंकू दिला. आणि ती कंटिन्यू गप्पा मारत होती. इकडे देवांश पण काकीजवळ बसला. त्याला फ्लावर्स पाहिजे होतं म्हणून तो पण बघतोय सगळं. आता क्रांतीला पण बोलवलं आणि तिला पण बोलली की चल हळदी कुंकू करून घेऊया. तर तिला बसवलं आणि आता तिला पण हळदी कुंकू देते. आणि हळदी कुंकू झाल्यानंतर आम्ही रील्स बनवायचे होते. तर बरीच पहिले प्रॅक्टिस केली आणि मग नंतर आम्ही रील्स वगैरे बनवलेत. त्याच्यातच आम्हाला खूप लेट पण झालं. 9:30 वगैरे काहीतरी झालेले. मग आम्ही नंतर जेवण वगैरे बनवलं. मग हे दोघी जेवण वगैरे करून रात्री 10:30-11ला वगैरे घरी गेलेत. फायनली माझा हळदी कुंकू झाला, व्यवस्थित झाला. खूप मज्जा पण केली. मुलांनी पण एन्जॉय केला मस्ती बिस्ती करून. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.